गोंदिया में हुए गोली हत्याकांड के 7 आरोपी पकड़े जाने पर डीवाईएसपी बनकर इन्होंने उनके नाम के सहित ये कैसी घटना हुई बाबत विस्तृत से प्रेस वार्ता में बताया, जिसमें सभी आरोपी रामनगर थाने में लाकर उन्हें प्रेस के सामने दिखाकर पूरी जानकारी दी, जिसका पीसीआर 29 अप्रैल तक है। ये उल्लेखनीय सतीश पाधी की रिपोर्ट। आणि केल्यानंतर जे आपल्या फिर्याद जे मयत आहेत त्यांचे बंधू आपल्या याची फिर्यादी राहुल तिवारी यांनी ह्यांच्या फिर्यादीनुसार आपण 120/2023-24 कलम 120 कलम 302-34 आर्म्स ॲक्ट कलम 325 आणि सहकलम 37(1) 135 मुंबई पोलीस कायदा याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे सकाळी 34 वादवी सहकलम 325 आर्म्स ॲक्ट सहकलम 37(1) व 135 महाराष्ट्र पोलीस कायदा त्यातून असं दिसून येत आहे फायनान्शियल रिझन आहे याच्यामध्ये, म्हणजे पैशाचे देवाण जे आपला मुख्य आरोपी आहे मराठी मूळचे मुख्य आरोपी आहे आपल्याकडे तर मोहित मराठे आणि जे मयत आहेत त्यांचं पैशाच्या देवाणघेवाणवरून वाद होता। यापूर्वी एक काही भांडण झालं होतं त्यांचं फाइनेंशियल आर्थिक व्यवहार। फिर्यादी है उन्होंने अपने फिरियाद में दिया है कि 2012 को एक गुना दाखिल था, उसमें जो हमारे मयत थे वो आरोपी थे और जो आरोपी है उनके भाई का मर्डर हुआ है। हाँ धर्म इन्होंने गुना कबूल किए क्या जिनको पकड़े? उन्होंने गुना अभी वो चल रहा है, उनका मतलब पुरावा मिला है उनके खिलाफ, अभी उनका इन्वेस्टिगेशन चल रहा है। मुख्य आरोपी मोहित मराठे, मोहित दिलीप मराठे, वय 36 वर्ष, संजय नगर, बंटी शंकर तावडे, वय 42 वर्ष, राहणार दसपुरी। इनको बंदूक किसने? अरे पहले नाम हिरोशंकर दावणे, हिरोशंकर दावणे, वय 42 वर्ष, राहणार दसपुरी गोंदिया। 4 नंबरला आहेत शिवानंद उर्फ सुजल सदानंद भेलावे, वय 19 वर्ष, राहणार कृष्णपुरावर। शिवानंद उर्फ सुजल वय 21 वर्ष, राहणार गिरोला पांढरागोडी गोंदिया। 21 वर्ष। हितेश उर्फ सोंटू संजय कुंड्रागडे, वय 23 वर्ष, राहणार कस्तुरबा वार्ड कचरामुला। वय 23 वर्ष, सुग्रीव सेन, वय 23 वर्ष, सेठ की सेन, वय 23 वर्ष, राहणार पन्नागार तालुका जिल्हा जबलपूर मध्य प्रदेशमध्ये आहे। आपल्याला आता हे सगळे म्हणजे कॉन्स्पिरेसी कशी आहे कुठे भेटली हिरो दावणे आणि राजेंद्र दावणे गोंदियामधूनच, आणि उरलेले जे आरोपी आहेत यांना आपण देवरीमधून ताब्यात घेतलेलं आहे। तर जप्त नाही केली आहे आपल्याला तपासामध्ये। कितनी पिस्टल भी बरामद हुई है? पिस्टल अपन अभी तक नहीं बरामद, खाली कारतूस फायरिंग हुई? एक ही फायर हुआ है। एक ही फायर। पालचा पकडणं कुडवा नाकाकडे जात असताना त्याला पाठीमागून गोळी लागलेली आहे। पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार गोळी उजव्या साईडनं आणि एक डायगोनली आणि वरून असं